महान संत वैराग्याचे मुकुटमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये संत तुकोबारायांनी श्री भगवंताचा दास झाल्यानंतर आपल्या जीवनामधील चिंता संपली, आपल्या जीवनातील भय संपलं, अशा प्रकारचा अनुभव प्रतिपादन केलेला आहे। म्हणजे देवाचं दास झाल्यानंतर जो अनुभव आला तो तुकोबाराय शब्दामध्ये बांधून आपल्या समोर व्यक्त करतात। आपल्या उपास्य देवतेची तुकोबारायांनी 4 विशेषणं सांगितलेली आहेत। असा अत्यंत चिंतनीय असलेला अभंग मी सेवेकरता अवचित निवडलेला आहे। या ठिकाणी प्रतिवर्षी होणारा हा ज्ञानयज्ञ याही वर्षी मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने, भक्तिभावाने, अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावन भूमी आहे। धौम्य ऋषींच्या तपाने पावन झालेली भूमी आहे आणि प्रत्यक्ष श्री राम प्रभूंनी या गावामध्ये ज्या शिवलिंगाची स्थापना केली आहे, म्हणजेच रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः, रामाने ज्याची स्थापना केली त्याला रामेश्वर असं म्हटलं जातं। एक रामेश्वर आहे दक्षिण भारतामध्ये आणि आज माझ्या पुण्याईने दुसऱ्या रामेश्वराचं दर्शन झालं आणि ते म्हणजे अकोल्यामध्ये। आणि आज हा संगमनेरमध्ये आज या रामेश्वराचं मला दर्शन झालं। तसं याच्या पूर्वी सुद्धा आपल्या गावात माझं कीर्तन झालेलं आहे 1-2 वेळा। पण या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे ते परमश्रद्धेय, परमपूजनीय जगद्गुरु द्वाराचार्य आमचे लवितकर बाबा यांच्या निमंत्रणाने मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला। अतिशय छान वातावरण या ठिकाणी आहे। गुणवान असे टाळकरी आहेत, वाजवणारे चांगले तज्ज्ञ आहेत आणि श्रवण करणारी मंडळी सर्वज्ञ आहे। तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण सर्व सर्वज्ञ मंडळी माझ्या समोर बसलेले आहात आणि त्याच्यामुळे कीर्तन जरी उशिरा सुरू झालं असेल तरी जेवढा वेळ माझ्याकडे आहे त्यातला एकही क्षण मात्र मी वाया जाऊ देणार नाही असं आश्वासन तुम्हाला मी नारदाच्या गादीवर देतो। विठ्ठल जिथे आल्यानंतर माणसाला वास्तव्य करण्याची इच्छा होते, समजायचं ते अतिशय पवित्र ठिकाण आहे। या परिसरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्या लहरी अशा या ठिकाणी जाणवतात, ज्याला इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन असं म्हणतात। आणि अतिशय चांगल्या लहरी या ठिकाणी पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील अत्यंत अभ्यासू कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेले। मी पत्रिका आता पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मलाही आपली सर्वांची सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। आपण सर्वांना मी धन्यवाद देईन की संत विचाराचा प्रचार प्रसार होण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी एकत्रित येऊन संघटितपणाने हे कार्य करीत आहात। जगामध्ये 2 वर्ग आहेत, एक आहे वाट लावणारा आणि दुसरा आहे वाटेला लावणारा। जगामध्ये वाट लावणाऱ्या माणसांची कमी नाही, पण कमी आहे ती वाटेला लावणाऱ्या माणसांची। आणि म्हणून तुम्ही हे कार्य जे करताय तर समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम तुम्ही करताय। माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये मी एक गोष्ट सांगतो, आज समाजाकडे काहीच कमी नाही, कशाचीच उणीव नाही समाजाकडे आज, लक्षात ठेवा। एखाद्याला विचारलं की तुमच्याकडे काय हो, ते म्हटले माझी एवढी जमीन आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझी मुलं चांगली कर्तबगार आहेत। तुम्ही जगासमोर सांगत असाल की माझ्याकडे काही कमी नाही, तरी सुद्धा मात्र आज तुमच्या जीवनामध्ये जी गोष्ट कमी आहे ती तुम्हाला जाणवते, पण तुम्ही सांगत नाही। आज आपल्या जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी हरून बसलेलो आहे आणि ते म्हणजे आम्ही आमचं समाधान हरून बसलो आहे, आम्ही आमचं सुख हरून बसलो आहे, आम्ही आमच्या जीवनातला आनंद हरून बसलो आहे। हे सगळ्या गोष्टी हरवलेल्या आपल्या जीवनामध्ये आणि या सगळ्या गोष्टी हरवलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या जीवनातले चांगले विचार गमावून बसलेलो आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
त्या पैशाबरोबर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार सुद्धा असावे लागतात. मनुष्य जीवनामध्ये विचाराला अनन्यसाधारण महत्व आहे. विचार नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. आणि म्हणून चांगले विचार जे आहेत, हे चांगले विचार कुठे बाजारामध्ये विकत मिळत नाही. ते आपल्यामध्ये रुजवावे लागतात, उत्पन्न करावे लागतात, निर्माण करावे लागतात चांगले विचार. आणि चांगले विचार आपल्यामध्ये निर्माण करण्याची प्रेरणा ही संत वाङ्मयातून मिळते, ही कीर्तनातून मिळते, ही प्रवचनातून मिळते. म्हणून प्रवचन का ऐकायची, कीर्तन का ऐकायची? 9 भक्तीपैकी पहिली भक्ती श्रवण सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदना, अशा 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. याच्यापैकी पहिली भक्ती आहे श्रवण. कीर्तन का ऐकावी, प्रवचन का ऐकावी, भागवत कथा, रामकथा आम्ही का श्रवण कराव्या? त्याचं एक कारण आहे, आमच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार निर्माण होतात. याच्याकरता ज्याप्रमाणे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर डोंगरावर किंवा जमिनीवर नवीन गवताचे अंकुर फुटायला लागतात, त्याप्रमाणे कीर्तन श्रवण केल्यानंतर, प्रवचन श्रवण केल्यानंतर, साधू संतांच्या मुखातली वचन श्रवण केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या विचाराचे अंकुर फुटायला लागतात. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये संजयाच्या मुखामध्ये माऊलीने शब्द घातला. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, आता कृष्ण कीर्तन करणार आहे आणि अर्जुन त्याचं कीर्तन ऐकणार आहे. भगवद्गीता सांगताना कृष्णाची भूमिका कीर्तनकाराची भूमिका आहे. तिथं हातामध्ये शस्त्र नाही. आणि म्हणून कृष्ण इथं कीर्तन करणार आहे, अर्जुन कीर्तन श्रवण करणार आहे. मग आता अर्जुन कीर्तन करणार आहे, त्याचं कीर्तन अर्जुन श्रवण करणार आहे, असं न बोलता एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं संजयाने. पहा, रिफ्लेक्ट मारतो थोडा बाळा, जास्त वाढू नको. आता उदार कैसा वर्षेल तिने अर्जुनाचल निवेल, मग नवी विरुटी फुटेल उन्मेषाची. काय म्हणतात? आता उदार कैसा वर्षेल, म्हणजे आता कृष्ण नावाचा ढग ज्ञानाचा वर्षाव करणार आहे आणि अर्जुन नावाच्या पर्वतावर आता चांगल्या विचाराचे अंकुर फुटणार आहेत. म्हणून तुम्ही अर्जुनाच्या विचारामध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला जो अर्जुन देवाचं ऐकत नव्हता, तोच अर्जुन आता किती क्रांती झालेली दिसते अर्जुनाच्या जीवनामध्ये. तो अर्जुन देवाला पुढे प्रश्न विचारतो, मला ब्रह्म म्हणजे काय ते सांग, मला कर्म म्हणजे काय ते सांग, मला अध्यात्म म्हणजे काय ते सांग. आणि म्हणून ज्या विचाराने जीवनामध्ये क्रांती घडते, असे विचार आमच्यामध्ये रुजवावे लागतात आणि ते कीर्तनातून मिळतात. आणि म्हणून मंडळी तुम्हाला सांगतो, कीर्तन प्रवचन ऐकत जायची. मुलांना कीर्तन प्रवचन ऐकायची सवय लावायची. साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य भुवनी सुखी नामे. हो श्रवणाचे मिसे वैसावे बोनी, ऐका. साम्राज्य भुवने बरं का सुखी नांदे, किंवा श्रवणे कीर्तने झाले जे पावन, सगळे अभंग पाहून घ्या. ही अशा प्रकारची संधी तुम्हाला कीर्तन श्रवणाची, प्रवचन श्रवणाची उपलब्ध करून दिलेली मंडळी आहेत. यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची की वाट दावी त्यांच्या पुण्यानाही पार, होतील उपकार अगणित. ही सर्व मंडळी उपकारी आहे, ज्याने हा सप्ताह सुरू केला, जे सप्ताह सांभाळतात.
आणि पुढे सप्ताह टिकावा म्हणून प्रयत्न करतात, ही मंडळी खरी उपकारी आहे. म्हणून त्या मंडळीच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की परमेश्वरा सगळ्यांचं कल्याण कर. नामा म्हणे तया असावे कल्याण, असं म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि जास्त विस्तार न करता सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये प्रवेश करतो. विठ्ठल 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 हो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगामधून अनुभव सांगतात. संत आपला अनुभव जगाला सांगतात आणि आपण सुद्धा आमचे अनुभव जगाला सांगतो. पण आमच्या अनुभवामध्ये आणि संतांच्या अनुभवामध्ये खूप मोठं अंतर आहे. आपले जे अनुभव आहेत, आपले अनुभव, तुमचे आमचे अनुभव हे अत्यंत खालच्या स्तराचे आहेत, हे अत्यंत घाणेरडे आहेत. नंबर 3, हे आचरण करण्यासारखे नाही, अनुकरण करण्यासारखे नाही. त्याच्यामध्ये असं काहीच नसतं का ते अनुभव जगाने ऐकावे म्हणून. पण तरी सुद्धा माणसं आपले अनुभव जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही. वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्याला समाजामध्ये आपली किंमत टिकून ठेवायची आहे, ज्याला समाजामध्ये आपली मान नेहमी उंच ठेवायची आहे, त्याने कधीच आपले स्वतःचे संसारातले घाणेरडे अनुभव जगासमोर सांगू नका. विठ्ठल माणसं बसली रे बसली की सांगायला सुरुवात. माणसांपेक्षा या लाडक्या बहिणी जास्त सांगतात, पुरुषांपेक्षा यांचे जास्त अनुभव असतात. त्या 2 लाडक्या बहिणी जर एकत्र आल्या समजा कधी वयस्कर, तर त्यांचे जे अनुभव सांगायला सुरुवात होते, रात्र गेली तरी संपत नाही अनुभव. पण माझी विनंती, मावशी नका सांगू अनुभव तुम्ही आपल्या प्रपंचातले. काही त्याच्यामध्ये तथ्य नाही, त्याच्यामध्ये काही सत्य नाही, तथ्य नाही, काही विशेष नाही. दिंडीमध्ये चालणारे एक बाबा 75 वर्षाचे, बाकी लोक मालिका म्हणतात आणि ते बाबा दिंडी सोडून बाजूला चालतात. दिंडी सोडून बाजूला चालतात. इकडे दिंडीमध्ये माणसं चालतात आणि सहज त्यांनी मला विचारलं, माझा परिचय विचारला, सगळं झालं बोलून. आणि नंतर मग माझा परिचय विचारून झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की बा तुमचा परिचय द्या. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी अमक्या गावचा माणूस आहे, माझं खूप मोठं नाव आहे म्हणून. आणि हे सांगता सांगता मी त्यांना इतका जवळसा वाटलो. आता त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली. ते म्हणायला लागले की पूर्वी मी वाघासारखं होतो, पण ज्यावेळी माझी सत्ता आता माझ्या मुलांच्या हातात मी दिली, आता मी शेळी होऊन राहतो म्हणून. ऐका बरं का, आता एका काळामध्ये मी वाघ होतो, पण आता मी शेळीसारखं वागतो. काही चालत नाही मुलांसमोर, सुनांसमोर काही चालत नाही. आता पूर्ण परतंत्र म्हटलं जीवन माझं. मला जिचा आधार होता ती सुद्धा मुलांनाच पाठिंबा देते, माझी पत्नी. मी पायाला हात लावून सांगितलं, काका तुम्ही मला हे का सांगताय, कशासाठी सांगताय? त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखा एखादा माणूस भेटला, त्याच्यासमोर हे सगळं सांगितलं का आमचं मन मोकळं होतं. म्हटलं तुम्ही तुमचे मन जगासमोर मोकळे करता, पण तुम्ही लोकांसाठी किती जड झाले हे तुम्हाला कुठं माहिती आहे? ज्याला घरात किंमत नाही त्याला गाव कसं किंमत देईल? म्हणून तुम्हाला सांगतो, प्रपंचातले अनुभव लोकांना सांगणं दूषण आहे. आणि अनुभव सांगायचे झाले तर भक्ती मार्गातले अनुभव जगाला सांगा, हे तुमच्यासाठी भूषण आहे. हा क्या माझा नो भक्ती भावा भाग्याचा, भक्ती भावा भाग्याचा, भक्ती भावा भाग्याचा. हा क्या माझा नो भक्ती भावा भाग्याचा, भक्ती भावा भाग्याचा, भक्ती मार्गातले अनुभव, परमार्थातले अनुभव सांगितले, संसारातले अनुभव न सांगण्यासारखे आहेत. आणि म्हणून तुकोबाराय हे आम्हाला एक अनुभव सांगतात. आपल्या जीवनातली चिंता कशी संपली, आपल्या जीवनातलं भय कसं संपलं, हे तुकोबाराय आम्हाला सांगतात.
संत त्यांनाच म्हणतात ज्या स्थितीवर ते आहेत ती स्थिती इतरांना कशी मिळेल याच्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्याला म्हणायचं संत. माणसांचं तसं नाही. जे मला मिळालंय ते फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला मिळावं ही आपली फक्त धारणा आहे. तुम्ही बघा, देवळामध्ये गेलेली माणसं आहेत ना देवाचं दर्शन घ्यायला, मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जी लोक असतात गेली असतात, ती दर्शन घेताना फक्त स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुख मागतात. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत का ते गावाला सुख मागतात म्हणून, माझ्या गावाला सुख मिळालं पाहिजे म्हणून? नाही. वस्तुस्थिती सांगतो, जी माणसं सख्या भावाला सुख मागत नाही ते गावाला कशाला मागतील हो? जे सख्या भावाला सुख मागत नाही ते गावाला कशाला सुख मागतील? किती संकोचित धारणा आहे माणसांची. मी आणि माझं कुटुंब, पण या संपूर्ण विश्वाकडे पाहताना हे विश्व म्हणजे माझं कुटुंब आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. द वर्ल्ड इज माय फॅमिली. जग म्हणजे माझा परिवार आहे. ज्याप्रमाणे एखादं पाणी, आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या धारा आहेत त्याच्यावर वाहत जातात ना, अशा त्याच्या नाली निघतात, असे ज्या वेळेला त्याचे ओळ निघतात. तुम्ही बघा, त्या पाण्याचा एक स्वभाव आहे, जेव्हा ते पाणी वाहायला लागतं ना त्याच्या समोर आलेले सगळे खास खड्डे भरून ते पाणी पुढे जातं. त्याच्या समोर आलेले जे छोटे छोटे खड्डे असतात, मोठे असतात, त्यांना भरल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, निम्न भरल्या विने, निम्न भरलिया विने पाणी ढळोची नेने, तैसे श्रांता तोषून जाणे सामोरे पहा. ज्याप्रमाणे पाण्याचा स्वभाव आहे, आपल्या समोर आलेले लहान मोठे सगळे खळगे भरीत पाणी पुढे जातं, त्याचप्रमाणे संतांचा एक स्वभाव आहे, ते इतरांना पूर्ण करण्यामध्ये समाधान मानतात, इतरांना समाधान देण्यामध्ये ते समाधान मानतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जो अनुभव सांगितलेला आहे तो आमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी अनुभव आहे. या जगामध्ये दोन वर्ग राहतात, एक संत आणि आपण, अशा दोन्ही या जगामध्ये राहतो. संत आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच बोलतात, आपल्यासारखंच राहणीमान सगळं त्यांचं आपल्यासारखंच आहे, पण तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. माऊलीच्या भाषेत सांगून ज्ञानोबराय म्हणतात, एरवी अनेकांची या परी, 5वा अध्याय. तोही एक शरीरी अशेषही व्यापारी वर्ततो असे, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वता नो हे नवल देखा. त्यांचं पाहणं, बोलणं, वागणं, चालणं, खाणं, पिणं सगळं आपल्यासारखं आहे, पण ते आपल्यापेक्षा भिन्न आहेत. मग संतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला मी थोडक्यामध्ये कमी वेळामध्ये स्पष्ट करून सांगतो. आपल्याजवळ सुखाची सगळी साधनं आहेत, आनंदाची सर्व साधनं उपलब्ध आहेत, पण आनंदाची आणि सुखाची सर्व साधनं असून सुद्धा आमच्या जीवनामध्ये आनंदाचा अभाव आहे. पण साधूच्या जीवनामध्ये भोगाच्या बऱ्याचशा साधनांचा अभाव आहे, तरी सुद्धा साधू आनंदी आहे. हा फरक आहे. आज आमच्याकडे काही कमी नाही, घर चांगलं आहे तरी सुद्धा आनंद नाही, पत्नी अनुकूल आहे तरी सुद्धा आनंद नाही, मुलं बाळ चांगली आज्ञाधारक आहे तरी आनंद नाही, शेतीवाडी सुकाळाची तरी सुद्धा आनंद नाही, गावामध्ये मान सन्मान आहे तरी सुद्धा आनंद नाही. किती मोठी कमाल आहे. पण तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे तुम्ही पहा ना. श्री गुरु जोग महाराज म्हणायचे, गुरुनाम गुरु जोग महाराज म्हणायचे की तुकोबारायांची पत्नी चतुर्थीचा चंद्र ओवाळायला घराच्या बाहेर जात नव्हती, घरातून चंद्र ओवाळायच्या त्या, कारण चंद्रमोळी घर आहे, घरावर छप्पर नाही, घरावर छप्पर नाही अशा प्रकारचं घर आहे, तणाचं घर आहे. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आनंद किती आहे, किती आनंद आहे. त्यांना जर तुम्ही विचारलं ते म्हणतात, एवढा आनंद आहे, असा आनंद मला वैकुंठात सुद्धा पाहायला मिळत नाही, असा आनंद ब्रह्मलोकात नाही आणि असा आनंद स्वर्गात सुद्धा नाही.
नाही त्रिभुवनी सुख या समान नाही त्रिभुवनी सुख या समान. नाही त्रिभुवनी सुख या समान नाही त्रिभुवनी सुख या समान. म्हणून आमच्याजवळ जे सुख आहे आनंद आहे असलं ब्रह्मदेवाकडे पण नाही, इंद्राकडे तर मुळीच नाही आणि वैकुंठात सुद्धा नाही. जर वैकुंठामध्ये असं सुख असतं तर तो वैकुंठात राहिला असता, वैकुंठातला हरी. ज्या अर्थी त्याला आमचं घर आवडतं म्हणजे तो तिथे त्याला सुख नाही मिळत. त्याला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण. स्वतःच वैकुंठ निजधाम सोडून तो आमच्या घरी कशाला राहिला असता. आणि म्हणून जर हा आनंद जर समजा स्वर्गामध्ये असता आमच्याजवळ आहे तर ब्रह्मदेव कशाला खाली आला असता. इंद्राने कशाला खाली अमरावती सोडून इंद्रभुवन सोडून वाळवंटात आला असता. देखोनी वाळवंटीचे सुख असो. घर नाही राहायला तुकोबारायांची परिस्थिती पण आनंद किती आहे. तिन्ही भुवनात नाही असा आनंद. आपली पत्नी अनुकूल आहे आनंद नाही. आपला आनंद साधनावर अवलंबून आहे. सुखाचं साधन असेल तर आनंद आणि कधी कधी साधन असून सुद्धा आनंद नाही. मी तुकोबारायांच्या पत्नीच्या विषयी चुकीचं बोलत नाही पण महाराजांची जी भाषा आहे ती सांगतो मी तुम्हाला. तुकोबाराय देवाला धन्यवाद धन्यवाद देतात, भगवंताचं आभार मानतात, परमेश्वराला थँक्यू म्हणतात. थँक्स बरं का, बरं झालं म्हटले देवाला. का म्हणतात धन्यवाद, देवाचं का व्यक्त करतात. ते म्हटले मला खट्याळ बायको दिली म्हणून मी तुझं धन्यवाद व्यक्त करतो म्हटले. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरीही दुर्दशा जना माझी. म्हणजे आई साहेबांचा स्वभाव अत्यंत कर्कश आहे असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. कधी कधी काय झालं की या प्रमाणाला धरून बरेचसे कीर्तनकार आई साहेबांवरती ताशेरे ओढतात. पण मला असं वाटतं तुमची लायकी नाही आई साहेबांच्या विषयी बोलण्याची. थोडस चरित्राच्या आधाराने तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की तुकोबारायांपेक्षा काही का होईना पण थोडासा अधिकार त्यांचा जास्त आहे तुकोबारायांच्या पत्नीचा. तुकोबारायांपेक्षा सुद्धा अधिकार मोठा आहे असं मला कधी कधी वाटतं. का देवानी तुकोबारायांना नंतर दर्शन दिलंय पण काटा काढण्याच्या निमित्ताने का होईना पण त्यांना पहिलं दर्शन दिलंय आणि म्हणून त्यांचा अधिकार मोठा आहे. काटा काढण्याच्या निमित्ताने का होईना पण पहिलं दर्शन आई साहेबांना दिलं आहे. तुकोबाराय म्हणतात माझी बायको कर्कश आहे पण तरी सुद्धा मात्र माझ्या जीवनातला आनंद कमी झाला नाही. मुलं बाळ लहान आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, तरी सुद्धा आनंद आहे. संपत्तीचा अभाव आहे तरी सुद्धा आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट विरोध किती मोठा आहे. ज्या गावामध्ये तुकोबाराय राहतात त्या गावातल्या पाटलांनी तुकोबारायांना गावाच्या बाहेर काढावं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला सर्वच गोष्टींचा अभाव आहे पण तरी सुद्धा आनंद किती आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आनंद ओसंडून वाहतो. नाही या आनंदाशी जोडा, नाही या आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा,
नाही आनंदाची जोडा. असं टाळ वाजवायचं मस्त छान वारकरी बाग. टाळांचा आवाजच येत नाही हो. नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाशी जोडा. नाही आनंदाची जोडा. सांगता गोष्टी लागती जोडा, सांगता गोष्टी लागती आलासी आकारा मुचिया झाडा, आलासी आकारा मुचिया झाडा. तुका म्हणे भिडा भक्तीचिया, तुका म्हणे भिडा भक्तीचिया. दिले इंद्रिय हक होय प्राण, आमच्यासारखा आनंद जगामध्ये कुठे नाही, ही तुकोबारायांची भाषा आहे. आहे की नाही मोठं आश्चर्य, नवल आहे की नाही मोठं. आज आमच्याकडे सगळं आहे तरी सुद्धा फोटो काढणारा आम्हाला म्हणतो जरा हसा ना जरा. आम्ही त्याला आणलाय पैसे देऊन लग्नामध्ये फोटो काढायला, आणि पैसे देणारा माणूस जो आहे त्याला म्हणतोय फोटोला काका जरा हसा ना जरा. म्हटलं एवढी प्रॉपर्टी असून तू हसत नशील तर काय तुझ्या प्रॉपर्टीला अर्थ आहे. मी बाकीच्या माणसांविषयी बोलत नाही, मी परमार्थ करणाऱ्या माणसांविषयी बोलतो. आता बाकीच्यांचं सोडा, समजा जे परमार्थापासून दुरावलेले आहेत त्यांचा विचार नका करू, पण किमान जी माणसं माळकरी आहेत, जी माणसं परमार्थ करतात, वाऱ्या करतात, काकडा भजन हरिपाठ वगैरे करतात, यांच्या तरी चेहऱ्यावरती प्रसन्नता असावी का नको? यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असावी. एक वाक्य सांगतो तुम्हाला, मला कधी कधी असं वाटतं का माळकरी माणसांनी एवढं प्रसन्न राहावं का त्यांची प्रसन्नता बघितल्यानंतर ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही त्यांना माळ घालायची इच्छा झाली पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आम्ही माळा घातल्या पाहिजे म्हणून. आज जेवढे बाकीचे माणसं दुःखी नाही एवढे आमचे माळकरी दुःखी आहे. कसलं दुःख आहे काय कळायला मार्ग नाही होता ना. बरं काय दुःख तरी काय बघा, ज्या गोष्टीला काही अर्थ नाही अशा निरर्थक गोष्टीचं टेन्शन आमच्या वारकऱ्यांना आहे. तो आला तर मी टाळ खाली ठेवीन, त्यांनी पकवाज वाजवलं तर मी गाणार नाही, त्यांनी चाल म्हटली तर मी वाजवणार नाही, या अशा हा त्यांच्या दिंडीतला माणूस आहे, हा आमच्या दिंडीतला माणूस नाही, या असल्या फालतू गोष्टीचं टेन्शन आहे. प्रसन्न राहायचं नेहमी. प्रसन्नता भगवंताचा प्रसाद आहे, आनंद परमेश्वराचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो हेषु दुःख पर्याव तिष्ठते. जीवनामध्ये माणूस प्रसन्न असला पाहिजे, देवाचा प्रसाद आहे समजायचा हा. जगद्गुरु तुकोबारायांच्या चेहऱ्यावरती अखंड प्रसन्नता, अखंड आनंद, चिंतामुक्त जीवन
आणि त्याच्यामुळे लोकांना नवल वाटायचं. अरे आमच्याकडे सगळे तरी सुद्धा आनंद आम्हाला मिळत नाही आणि या महात्म्याकडे काहीच नाही तरी सुद्धा या माणसाचं जीवन चिंतामुक्त आहे म्हणून लोक चर्चा करायची. कधी कधी नवल वाटतं बघा तुम्ही काही गोष्टीचं. श्रीमंताची पोरं सुद्धा आळंदीला राहतात अभ्यास करायला आणि गरिबाची मुलं पण राहतात. पण श्रीमंतांची मुलं 6 महिन्यापेक्षा जास्त राहत नाही. पण गरिबाचं लेकरू गेलं तर ते शास्त्री होऊनच परत येतं घरी. सगळ्या सुख सोयी असून सुद्धा ते 6 महिने टिकत नाही आळंदीला. पण गरिबाचं पोरग बिचार मधुगरी मागणार, परिस्थितीत दिवस काढणार आणि तो शास्त्री होऊनच घरी परत येणार. नवल वाटतं लोकांना. तसं तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटायचं, नवल वाटायचं. सर्वांनी मिळून तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज आमची एक शंका आहे हो. म्हटले विचारा. तुम्ही आणि आम्ही सारखेच आहोत पण तरी सुद्धा तुमचं जीवन बघितलं का आम्हाला हेवा वाटतो असं तुमचं जीवन आहे. काय समाधानी तुमचं जीवन आहे हो. तुमच्याकडे प्रॉपर्टी होती ना तेव्हा सुद्धा तेवढाच आनंद होता आणि दुष्काळामध्ये तुमचं सगळं गेलं तरी तेवढाच आनंद तुमच्या जीवनामध्ये. म्हणून माऊली म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता जेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंड आनंद असला पाहिजे जीवनामध्ये. लोकांना कौतुक वाटायचं महाराजांचं. लोक म्हणायला लागले, महाराज तुमच्या जीवनामध्ये चिंता का नाही हो, तुमच्या जीवनामध्ये भय का नाही आणि सतत तुमचं जीवन आनंदाने भरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आम्हाला त्याचं कारण सांगा. कधी कधी काही गोष्टी आहेत ना या बघितल्यावर माणसाला नवल वाटतं. थोडासा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, भगवान कृष्णाने घरामध्ये काहीतरी दही दूध सांडल्यामुळं, काल्याचा विषय परवा तुम्हाला ऐकायला मिळेल कदाचित, यशोदा मातेने त्याला थोडंसं मारलं, त्याच्या अंगावर रागावली. म्हणून त्याने जी रडायला सुरुवात केली, काही केल्याने तो रडायचं थांबत नाही, रडायचं थांबत नाही. मग आईने काय केलं, एका वाटीमध्ये दही घेतला. तुला दही पाहिजे ना बाळा, थांब तुला दही देते. त्यात साखर टाकली, ती कालवली आणि सांगितलं, कृष्णा हे दही भात खा, साखर खा, मी तुला आता परत मारणार नाही. मला नको दही भात, मला नको साखर. अगोदर मारतीन, आता दही भात देते. मला नाही खायची तुझी दही नको, साखर नको, भातही नको मला तुझा. मग त्याला कडेवर घेतला, गावात गेली आणि संपूर्ण गाव फिरून आणलं आणि फिरून फिरून आता यमुनेच्या तीरावर आली. पण तो रडायचा काही थांबत नाही. एवढ्यामध्ये यमुनेवर पाणी भरण्यासाठी राधाराणी त्या ठिकाणी आली होती. राधाराणीकडे बघितलं आणि रडायचा कृष्ण थांबला. कृष्ण रडायचा थांबला. मग आईने राधाराणीला हाक मारली, म्हटली, राधे जरा इकडं जरा जवळ आहे. राधाराणी जवळ आली. बोला आई साहेब, मी तुला एक काम सांगते, माझं काम करशील का? काय? याला मी सकाळपासून समजावते पण हा रडायचा थांबत नाही. फक्त माझी एवढीच विनंती आहे की याला तुझ्या घरी घेऊन जा. घेई श्यामा सुंदरा राधे, घेई श्यामा सुंदरा नाना परी समजावी ते परी न राहे श्रीहरी. दही भात कालवणी दिला वेगी झडकरी.
कडेवर घेऊन या फिरले मी तारो तारी राधे 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 राधे. याला तुझ्या घरी घेऊन जा. राधेने कृष्णाला घेतला तसा कृष्ण रडायचा थांबला आणि हसत हसत राधा त्याला आपल्या घरी घेऊन गेली. आता ही घटना सर्व गावातल्या काही महिलांनी बघितली आणि त्या महिला विचार करू लागल्या, हो की हे यशोदेचं कार्ट आईकडे राहत नाही पण राधेच्या कडेवर गेलं की शांत बसतं. अशी काय जादू केली असेल या राधेने. एक बाई अशी म्हटली की कदाचित राधेने त्याला जेवणामध्ये काहीतरी घातलं असेल. तुमच्याकडे आहे का पद्धत अशी काही अशी बोलण्याची? आमच्याकडे असं बोलतो. एका बाईने सांगितलंय असलं काहीच्या काही बोलू नको, आपण राधाराणीला विचारूया का तू काय केलंस म्हणून. आपली पोरं आईशिवाय राहत नाही, त्यांना मम्मीच पाहिजे, आईच पाहिजे. इतर बाया किती जरी रंभेपेक्षा सुंदर असल्या तरी त्या बाळाला नकोय. अनेक जरी पराविया रंभेहून बरविया माऊली म्हणतात. काय करावं, बाळाला त्या बाकीच्या बायांची गरज नसते, त्याला आई पाहिजे. स्वतःची आई कुब्जा जरी असली तरी ती बाळाला गोड आहे, पण याला आई नको, याला राधा पाहिजे. मग सर्व महिलांनी जाऊन राधा मातेला विचारलं, म्हटले राधा राणी का हो, कृष्ण आईकडे राहत नाही तुमच्याकडेच राहतो. माझा या अभंगाशी दृष्टांताचा संबंध आहे. हो. राधा राणी सांगते की तुम्ही मला विचारता की हा कृष्ण तुझ्याकडे कसा राहतो म्हणून, तर मी तुम्हाला असं सांगते की हा माझ्याकडे राहावा याच्यासाठी मी काय काय केलंय ते मला विचारा तुम्ही, आणि काय काय नाही केलं ते विचारा. याजसाठी केला विषयाचा त्याग, याजसाठी भोगी येले नाना भोग. सगळं मी याच्यासाठीच केलं होतं. होते बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. हो, आणि म्हणून याने माझ्याकडे राहावं म्हणून याच्यासाठी मी किती साधना केली ते मला विचारा. तसं ही सगळे माणसं तुकोबाराने विचारतात. आमच्याकडे सगळ्या गोष्टी तरी आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही, आमची चिंता संपत नाही. पण तुमच्याकडे काही नाही तरी सुद्धा तुमच्याकडे तुमचं जीवन चिंतामुक्त कसं, भयमुक्त कसं, तुकोबाराय सांगतात. सांगतो तुम्हाला, माझं जीवन चिंतामुक्त आणि भयमुक्त का आहे याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात. मनावनी चिंता नाही आम्हाला, मनावनी चिंता नाही आम्हाला. मनावरी
दासा. अरे मला चिंता का नाही? ऐका, म्हणून चिंता नाही मला, कारण मी दास आहे म्हणून चिंता नाही. नाही आम्हा दासा, आम्ही दास आहोत म्हणून चिंता नाही. कशी भाषा आहे पहा. आम्ही कुणाची तरी दास आहोत म्हणून आम्हाला चिंता नाही, आम्हाला भय नाही. बाकीचं सोडा, पण गर्भवासाचं सुद्धा भय आता आम्हाला नाही. मग आता इथे हे सर्व ऐकल्यानंतर काही विचारवंतांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ शकतात. त्यातला एक प्रश्न असा आहे, आम्ही दास झालो म्हणून चिंता नाही, हा तुकोबारायांचा प्रश्न आहे. तर ही गोष्ट आमच्या तरी मनाला पटत नाही असं लोक म्हणतील. का म्हणतील असं? तर शास्त्र असं सांगतं की या जगामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये 5 जण जिवंतपणे मेलेले आहेत. 5 जण जिवंतपणे मेलेले आहेत, म्हणजे जिवंत असून सुद्धा ते मेल्यासारखे आहेत. मग आता 5 जण जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे आहेत म्हणजे असे कोण? तर आता त्यांची यादी आहे का? दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवकः जीवंतोपि मृतः पंचव्यासेन परिकीर्तितः. जीवंतोपि मृता पंचव्यासेन परिकीर्तितः. दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवकः. 5 जण जिवंतपणे मेलेले, एक दरिद्री लक्षात ठेवा. आता तुम्ही दरिद्री म्हणाल, तुम्ही असं म्हणाल की ज्याच्याकडे पैसा नाही तो जिवंतपणे मेलेला आहे. बिलकुल नाही. शंकराचार्य त्याला दरिद्री म्हणत नाही. पैशाने कमी आहे त्याला शंकराचार्य दरिद्री म्हणत नाही. ते म्हणतात सगळं असून सुद्धा मात्र ज्याची वासना संपत नाही तो खरा दरिद्री आहे. तो दरिद्री आहे. कितीही मिळालं तरी मात्र त्याची तृप्ती होत नाही. मला आमचा मुलगा, आता मगाशी मला आल्या सुदाम महाराजांनी मला एक गोष्ट सांगितली. ते म्हटले तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. असं काय ठरलेलं नसतं हो. तो आमचा मुलगा आहे ना, काहीतरी विचारणार मला प्रश्न आणि त्याचं उत्तर त्याला अपेक्षित असतं. त्याने एक प्रश्न विचारला की आपल्याकडं सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा दुःख का? आपल्याकडं सगळ्या गोष्टी आहेत तरी दुःख का? याचं उत्तर एकच आहे. आज आपल्याकडं सगळं आहे तरी आम्ही दुःखी का? आम्ही स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, आम्ही दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. आमच्याकडे काही कमी आहे म्हणून आम्ही दुःखी नाही, पण माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने माणसं दुःखी आहेत. आणि म्हणून दरिद्री, जो अंतकरणाचा दरिद्री, कितीही मिळालं तरी समाधान नाही, जिवंतपणे मेलेला आहे, व्याधीने पिडलेला, ज्याला व्याधी झालेली आहे, अत्यंत अशी दुर्धर व्याधी झालेली आहे. टाटा हॉस्पिटल आमच्या मुंबईचं जे आहे तिथं कधी जर कोणी गेला असेल तर त्यांनी बघितलं असेल. त्या ठिकाणी कॅन्सरचे काही पेशंट आहेत आणि त्यांना विचारलं कधीपासून उपचार घेताय? म्हटले 6 महिने 4 महिने. कोण म्हणतं मी बाबा वर्ष व्हायला आला. काही म्हणतात जाऊन येऊन ट्रीटमेंट करतोय. त्या लोकांचा तो आजार बघितला किंवा त्यांच्या व्याधी बघितला तर आपल्याला सुद्धा अंगावर काटा येतो. व्याधींनी पिडलेली माणसं जिवंतपणे मेल्यासारखी आहेत. दरिद्रो व्याधी तो मूर्ख ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, स्वतःचा मूर्खपणा गेलेला नाही आणि दुसऱ्या माणसाला शिकवतो तो महामूर्ख आहे. अर्जुनाच्या निमित्ताने देवाने आम्हाला एक फटका मारला. तो असा आहे, शहाणा कुणाला म्हणतात सांगा बघू? शहाणा त्याला म्हणतात का ज्याचा मूर्खपणा गेलेला आहे, त्याला म्हणतात शहाणा. पण मूर्खपणा तसाच शिल्लक आहे आणि जगाला शहाणपणा शिकवतोय. तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनवेते न संडीशी, शिकू म्हणसी तरी बोलसी बहुसाल नीती. स्वतःचा मूर्खपणा शिल्लक आहे, अजून अज्ञान शिल्लक आहे आणि जगाला शिकवायच्या भानगडीत पडतो. जिवंतपणे मेलेला आहे. 4 प्रवास करणारा जिवंतपणे मेलेला आहे. आता परवा मी तुमच्या कोतुळला होतो, रात्रभर प्रवास करून पुन्हा मुंबई. आज सकाळी पुन्हा कीर्तन केलं, रात्री सकाळी कीर्तन, परत म्हशामध्ये कीर्तन केलं मुरबाडला. तिथून पुन्हा घरी गेलो, तिथून पुन्हा कसारा घाटामार्गे इकडं आलो. आता जायचं कसं यांना विचारलं. तिघांनी 3 मार्ग सांगितलेले आहेत.
आता कुठून जायचं ते आम्ही ठरवू. उद्या सकाळचं कीर्तन, पुन्हा 3 गावामध्ये शिवरात्रीचं कीर्तन. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रवास करणारा काय व्याधी असतात, किती वेदना असतात त्याचं त्याच्या जीवाला माहिती आहे, जिवंतपणे मेलेला. आणि सगळ्या शेवटी दुसऱ्याची चाकरी करणारा सेवक, नित्य सेवक हा. मग तुम्ही मला प्रश्न का नाही विचारला असा, का हे 5 जण जर जिवंतपणे मेलेले आहेत मग ते जगतात का, ते का जगतात? तर त्याचं उत्तर आहे, हे 5च्या 5 आशेवर जगतात. दरिद्री म्हणतो एक दिवस तरी श्रीमंत होईल, व्याधीने पिडलेला म्हणतो एक दिवस तरी बरा होईल, प्रवासी म्हणतो एक दिवस तरी मुक्कामाला पोचेल, मूर्ख म्हणतो एक दिवस तरी लोक मला शहाणं म्हणतील, आणि दुसऱ्याची चाकरी करणारा म्हणतो एक दिवस तरी मी मालक होईल. या आशेवर 5 जण जगतात. आणि म्हणून जर दुसऱ्याची चाकरी करणारा, सेवा करणारा सेवक जर जिवंतपणे मेलेला आहे, आणि तुम्ही तर सांगता म्हणवनी चिंता नाही आम्हा दासा, असं कसं होईल? दुसऱ्याचं आधिपत्य ज्याच्यावर आहे, दुसऱ्याच्या सत्तेखाली जगणारा, तो कसा सुखी असू शकतो? तो कसा चिंतामुक्त असू शकतो? तो कसा भयमुक्त असू शकतो? पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे पहिल्यांदा तुम्ही ऐका तर खरं, मी दास आहे, पण कोणाचा दास आहे ते तरी ऐका पहिल्यांदा. मी दास आहे, पण कोणाचा दास आहे ते तरी पहिल्यांदा ऐका. मग तुकोबाराय, तुम्ही कोणाचे दास? तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी जाता पंढरी वाजा, जाता पंढरी वाजा. आम्ही ज्याचे दास ज्याचा पंढरी ज्याचा पंढरी जाता पंढरी आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, ज्याचा पंढरी वाजा, ज्याचा पंढरी वाजा, ज्याचा पंढरी वाजा. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास ज्याचा पंढरी वास, ज्याचा पंढरी आम्ही ज्याचे दास, ज्याचा पंढरी वाजा, ज्याचा पंढरी वाजा, ज्याचा पंढरी हो, ज्याचा पंढरीये वास आम्ही त्याचे दास. मग आता पंढरपूरला कोणाचा वास आहे? तर पंढरपूरला माझ्या पांडुरंगाचं वास्तव्य आहे. पंढरपूर पाटणी गाव, महाराजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. अजून एक प्रमाण सांगतो तुम्हाला. काकडा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. म्हणून आम्ही काकडा गायला होता खूप वर्षापूर्वी, तो कोणीतरी टाकलेला आहे, त्याला कोट्यावधी लोकांनी आतापर्यंत ऐकलेला आहे. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्या काकड्याच्या चाली सगळे लोक त्याचं कौतुक करतात. मी मोठेपणा करत नाही, पण योगीराज महाराज गोसावी त्या काकड्यामुळं मला जोडलेले आहेत. खरं म्हणजे माझ्यावर प्रेम करतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून बरं का, हो सांगितलं झालं की माझा फोन मगाशी त्यांचा. अतिशय आमचं दोघांचं प्रेम आहे. काकडा हा अतिशय महत्वाची साधनं आहे. त्या काकड्यातल्या चाली, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकासी उभा सेवितेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागे तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुर
बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो ज्याला चिंता घालवायची आहे त्यांनी पंढरपूरला जा आणि पंढरपूरला जाऊन तुम्ही त्याचे दास व्हा जे पंढरपूरला गेले त्याचे दास झाले तो त्यांची चिंता संपवतो जासी नाही पंख पाय तेने करावे ते काय दृढ भाव धरोनी पंढरपुरासी जाया इच्छिले फळ देतो त्यासी नवलाव काय गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हो आणि म्हणून आम्ही त्याचे दास आहोत म्हणून चिंता नाही बर पांडुरंगाचे दास झाल्यावर चिंता संपते हो त्या पांडुरंगाचा परिचय करून देताना तुकोबाराय म्हणतात अरे पंढरपूरला कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला जो पांडुरंग आहे ना तो पांडुरंग म्हणजे स्वयंभू आहे स्वयंभू त्याला कुणी बसवला नाही कुणी त्याला घडवला नाही पुंडलिकासाठी तो तिथे प्रगट झालेला आहे जे कोणी म्हणतील पंढरपूरचा पांडुरंग बसवलेला आहे घडवलेला आहे त्याच्या मुखामध्ये माती पडो त्याला शाप दिला तुका म्हणे मूर्ती घडविली ऐसी म्हणती त्याच्या मुखा माझी माती पडो किंवा म्हणती विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोल न ऐकावे पंढरपूरचा पांडुरंग स्वयंभू आहे आणि पुंडलिकासाठी आलेला आहे माऊली श्री ज्ञानोबाराय प्रमाण देताना म्हणतात नेनो ब्रह्म मार्ग चुकले ब्रह्म आहे ते परब्रह्म आहे उघडे परब्रह्म पंढरपूरला पुंडलिकासाठी त्या ठिकाणी प्रगट झालंय आणि म्हणून असा जो पांडुरंग परमात्मा आहे ना आम्ही त्याचे दास आहोत म्हणून आम्हाला चिंता नाही म्हणून आम्हाला भय नाही बरं हे सर्व ऐकल्यानंतर लोकांना सुद्धा वाटलं की आता आपण त्या पांडुरंगाचे दास झालो पाहिजे म्हणून याच्याकरताच देवाचं कीर्तन ऐकायचं देवाची कीर्तनं याच्याकरता ऐकायची का कधीतरी त्या देवाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं त्याला भेटण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते लक्षात ठेवायचं रुक्मिणी मातेने दरबारामध्ये एका कीर्तनकाराच्या मुखातून कृष्णाची स्तुती ऐकली कृष्ण कीर्तन ऐकलं आणि कृष्ण परमात्म्याला भेटण्याची इच्छा झाली त्याला वर्ण्याची इच्छा झाली तसं तुकाराम महाराज जेव्हा पंढरपूरच्या देवाचं वर्णन करतात ते म्हटले असा देव जगाच्या पाठीवर कुठं नाही मी खूप फिरलो उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पण असं कुठेच नाही हो पंढरपूरच्या सारखं पण लोक म्हटली आम्हाला सुद्धा असं वाटतं का आतापर्यंत आम्ही ज्या देवांचे दास झालो होतो त्यांच्यावरचं प्रेम काढावं विठोबाकडे लावावं बर पण तुमच्या देवाचं काही वैशिष्ट्य काही आणखी काय आहे का तुकोबाराय म्हणतात आमच्या देवाचं वैशिष्ट्य काय सांगू तो निर्गुण निराकार होता पुंडलिकासाठी तो मूर्तिरूपाने प्रगट झाला आणि जो त्याची भक्ती करतो जो त्याला भजतो त्याच्यासाठी तो कसा आहे त्याच्यासाठी तो सर्वस्व समर्पण करतो आमच्या देवाची प्रामुख्याने 4 विशेषणं आहेत आणि ती 4 विशेषणं तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोले बाविका
चांगले हे, आम्ही ज्यांचे दास आहोत ना ते, जसं बाया म्हणतात ना आमचे हे आमचे ते, आदरार्थी शब्द येतो. आमचे हे असे आहेत, आमचे ते तसे, तसे आमचे हे निर्गुण निराकार होते, पण ते भक्तासाठी सगुण होतात, कधी मूर्ती रूपामध्ये येतात. तर ते कसे आहेत तर तुकोबाराय म्हणतात भोळे, भाविक, जुनाट आणि चांगले. आता मंडळी तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही 4 जी विशेषणं आहेत, ही पांडुरंगासाठी तुकोबारायांनी ज्यांचा प्रयोग केला, ही 4 विशेषणं भगवान महादेवाला सुद्धा लागू होतात. कळलं ना मी काय बोललो ते? ही 4 विशेषणं या रामेश्वराला सुद्धा लागू होतात, या महादेवाला. भोळे, भाविक, जुनाट आणि चांगले, ही पांडुरंगासाठी जरी तुकोबारायांनी वापरली असतील ही विशेषणं, तरी सुद्धा मात्र ही विशेषणं रामेश्वराला महादेवाला लागू होतात. आणि त्याचं एक कारण आहे, पंढरपूरचा पांडुरंग आणि हा महादेव भगवान शिव हे दोन्ही वेगळे नसून दोन्ही एकच आहेत. मग दोघांमध्ये आम्हाला भेद का जाणवतो? देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसेल, ऐका, उपासना करताना उपासकाला भगवंताच्या स्वरूपाचं जर यथार्थ ज्ञान नसेल तर त्याच्या ठिकाणी भेद संभवतो. हा गणपती, हा पांडुरंग, हा शिव, ही देवी. पण ज्यांच्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी भेद संभवत नाही. आणि म्हणून शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव, ते दोघं एकमेकाच्या हृदयामध्ये आहेत, दोन्ही दैवत एकच आहेत. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः म्हणतात रुद्रानाम शंकराश्चास्मी, रुद्रामध्ये शंकर म्हणजे मी आहे, वेगळा नाही माझ्यापेक्षा, आम्ही दोघं एकच आहोत. खूप विस्तार करता येईल आपल्याला, पण आता तेवढा माझ्याकडे वेळ नाही, घड्याळ पुढे चाललंय. देवतांमध्ये भेद नाही, भेद हा भक्तांमध्ये. ज्याप्रमाणे मतदारांच्या मध्ये भेद असतो पण पुढाऱ्यांच्या मध्ये भेद कधीच नसतो. पुढाऱ्यांच्या मध्ये भेद नसतो, भेद हा मतदारांच्या मध्ये आहे. तसा देवतांमध्ये भेद नाही, भेद हा बरं का भक्तांमध्ये आहे. शिव आणि विष्णू या दोघांचं ऐक्य आहे. एक वेळचा प्रसंग असा झाला की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कमरेची साखळी बरं का करदोडा चांदीचा बनवायचा म्हणून नरहरी सोनाराच्या घरी गेले सर्व पुजारी मंडळी आणि सांगितलं, नरहरी महाराज एक काम कराल का? काय? आमच्या पांडुरंगाच्या कमरेचं जरा साखळीचं माप घ्या आणि सुंदर अशी त्यांना कमरेची साखळी बनवा, करदोडा बनवा. नरहरी सोनार म्हटले, पण मी शिवभक्त आहे, मी शिवभक्त आहे, मी शैव आहे, तुम्ही वैष्णव आहात, तुम्ही आलात तर मी तुमची विनंती मान्य करीन. पांडुरंगाच्या कमरेचं मी करदोडा बनवून देईन, पण कमरेचं माप मात्र घ्यायला मी येऊ शकत नाही, कारण मी भगवान महादेवाच्या शिवाय कुठल्याच देवाचं तोंड पाहत नाही. असं म्हटल्यानंतर ते म्हटले, असं करू नका, चला ना कमरेचं माप घ्या पांडुरंगाच्या. त्यांनी सांगितलं, तुम्ही माप घेऊन या, माझ्याकडे द्या, मी करदोडा बनवतो. पुजाऱ्यांनी पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊन आले, पण करदोडा बनवला, पांडुरंगाच्या कमरेला घातल्यानंतर तो 1 इंच कमीच पडायचा. पुन्हा 1 इंच वाढून दिला, पुन्हा गेले तरी पांडुरंगाच्या कमरेला लावल्यानंतर पुन्हा 1 इंच कमीच पडायचा. असं 4-5 वेळेला झाल्यानंतर पुजारी मंडळी म्हटली, असं काय करताय तुम्ही? इतक्या वेळा तुम्ही बनवलं तरी 1 इंच कमी पडतं, असं करा ना. मग त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः चला आणि पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्या, मी नाही येऊ शकत. मग असं करा, पुजाऱ्यांनी सांगितलं, डोळ्याला पट्टी बांधा आणि डोळ्याला पट्टी बांधून पांडुरंगाच्या मंदिरात या आणि मग पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्या. डोळ्याला पट्टी बांधली, पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पट्टी बांधून गेल्यानंतर पांडुरंगाच्या कमरेला जसा हात लावला तसं हाताला शिवलिंग लागायला लागलं, हाताला शिवलिंग लागायला लागलं. अरे मला तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये आणले? ते म्हटले पांडुरंगाच्या. नाही, हे महादेवाचं मंदिर आहे माझ्या.
डोळ्याची पट्टी सोडली तर बघतात समोर पांडुरंग. अंतकरणातलं जे काही अज्ञान होतं ते संपलं. आणि मग तिथून पुढे मात्र परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांची भाषा आहे, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद नसल्यामुळं ही चारी विशेषणं, ही चारी लक्षणं पांडुरंगाला लागू पडतात आणि महादेवाला लागू पडतात. असू द्या. मग आता पांडुरंगाला भोळा म्हणायचं कारण काय? भोळा कुणाला म्हणतात? वेळ कमी आहे, चालेल ना 15 मिनिटं वाढली तर? कारण सर्वांच्याच मानाने हल्ल्या म्हणून तुम्हाला बोलतोय मी, विचारतोय पुन्हा. जगामध्ये ना आमचे गुरुवर्य सांगायचे 4 प्रकारचे लोक आहेत. एक आहे त्याला म्हणायचं शहाणा, दुसरा आहे त्याला म्हणतात मूर्ख, तिसरा आहे धूर्त आणि चौथा भोळा. मग आता शहाणा म्हणजे कोण? स्वतःही फसत नाही, दुसऱ्या माणसाला कधी फसू देत नाही, शहाणा. दुसऱ्याचं नुकसान होऊ देत नाही, स्वतःचं कधी करून घेत नाही, शहाणा. मूर्ख कोण? स्वतःही फसतो, इतरांनाही फसवतो, मूर्ख. धूर्त कोण? अख्ख्या जगाला फसवील पण स्वतः फसत नाही, धूर्त. अख्ख्या जगाला फसवणार पण स्वतः फसत नाही, धूर्त. आता झाकली मूठ 1.25 लाखाची, तुम्ही हसा बा, तुमचं तुम्हाला माहिती आहे. आणि चौथ्या क्रमांकाचा जो आहे भोळा, हा, तो स्वतः फसेल पण जगाला फसू देणार नाही, याला म्हणायचं भोळा. एक, कोणाला काय द्यावं याचं त्याला भान नसतं, भोळा. 3, मागणाऱ्याने कमी मागावं आणि याने त्याला जास्त द्यावं, भोळा. 4, कमी घेतो आणि जास्त देतो, भोळा. आपल्याकडे मागण्यासाठी कोण आलाय याचं सुद्धा भान नसतं, देऊन टाकतो, भोळा. आता हे सगळा जर विचार केला आपण, याच्यावरती थोडं थोडं चिंतन केलं तरी सुद्धा कीर्तन वाढेल. फक्त संक्षिप्त सांगतो. स्वतः फसतो पण इतरांना फसू देत नाही. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला, दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला का तू 10 गर्भवास भोगशील. पण अंबरीशासाठी स्वतः फसला पण अंबरीशाला फसू दिलं नाही. आणि म्हणून भक्ताच्या कैवारे कष्टली सविठले, अंबरीशासाठी जन्मता सोशिले, अमरचे जन्मता सोशिले, अंबरीशासाठी जन्मता सोशिले, अमरचे जन्मता सोशिले. पांडुरंग येई ओ, पांडुरंग येई ओ, पांडुरंग 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 आता शाप दिला अंबरीशाला आणि फसला कोण? हा, अंबरीशाला फसू दिलं नाही. तू चिंता करू नको, तुला मी फसू देणार नाही. किती भोळा आहे. मागणारा कमी मागतो आणि हा त्याच्यापेक्षा जास्त देतो. उपमन्याने वाटीभर दूध मागितलं, याने दुधाचा समुद्र देऊन टाकला. ध्रुवाने बापाची मांडी मागितली होती बसायला, याने त्याला आढळपद देऊन टाकलं. किती भोळा आहे. तो वना आला याची लागी, बैसावया पित्याचे उत्संगी, तो चंद्र सूर्या परी जगी श्लाघू केला. किती भोळा आहे.
द्रौपदीला फक्त एक साडी द्यायची होती, पण साड्या दिल्या, साड्याच्या रूपाने नटला. किती भोळा आहे. वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. कमी घेतो जास्त देतो. द्रौपदीचं भाजीचं पान खाल्लं आणि दुर्वासासही सगळे शिष्य जेव घातले. सुदाम्याचे पोहे खाल्ले पण सोन्याचं गाव देऊन टाकलं. इतका भोळा आहे. बरं, कुणाला काय द्यावं याचं सुद्धा भान नाही ना. एकदा नारदाने सांगितलं मला लग्न करायचंय, मला बायको करायची मला, पण मुलगी कुठे मिळत नाही. मग नसेल मिळत ना, माझ्या 16,108 आहेत, त्यातली तुला आवडेल ती घेऊन जा. पण जिच्याजवळ मी नसेल ना ती घेऊन जायची. बरं का, किती भोळा आहे. शिवाय अजून तुम्हाला सांगतो, कुणाला देतो याचं सुद्धा भान नाही. पुतना मावशी याला मारण्यासाठी आली होती, तिला सायुज्य मोक्ष देऊन टाकला. रावणाने याची पत्नी पळवली, त्याला सायुज्य मोक्ष देऊन टाकला. किती भोळा आहे. पण नुसता भोळा नाही तर तो भाविक आहे. इतका भाविक आहे की त्याला कीर्तन खूप आवडतं. त्याला रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. याला कीर्तनाची खूप आवड आहे. परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. कीर्तनामध्ये तो टाळ घेऊन नाचतो. इतका नाचतो, इतका नाचतो का पितांबर गळला तरी त्याला भान राहत नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. त्याला कीर्तन आवडतं, त्याला भजन आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याला संत संगती आवडते. संताच्या पायाची माती कपाळाला लावण्यासाठी तो संताच्या मागे मागे धावतो. देवईची रजचरणाची माती धावत चालती मागे मागे. किती भाविक आहे. बरं, आता तुम्हाला सांगतो, कमरेवर हात ठेवलेला आमचा जो विठोबा आहे ना, हा विठोबा त्याचा परिचय करून देताना तुकोबाराय म्हणतात तो भोळा आहे, भाविक आहे. 3, तो जुनाट आहे. जुनाट, किती जुनाट. जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे ते ते ते. जगामध्ये काही नव्हतं, त्याला एकट्याला करमत नव्हतं. एकाकी न रमते किंवा एकले न कंठवेची, म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. असा तो अनादी आहे. आणि शिवाय तो चांगला आहे, गुणानेही चांगला आहे, रूपानेही चांगला आहे. पांडुरंग परमात्मा रूपाने किती चांगला आहे. जर तुम्ही त्याला डोळे भरून पाहिला तर समाधीच लागते. पण तुम्हाला तितका वेळ आहे कुठं. बरं का, आपला बहुतेक वेळ खरेदी करण्यामध्ये जातो. आपला बहुतेक वेळ तुम्हाला सांगतो नको त्या गोष्टी करण्यात जातो. पंढरपूरला जा आणि त्याला डोळे भरून पहा, तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळती, नवर्णवे तिची शोभा. कानडा हो विठ्ठलू कर्नाटको, तेने मज लावी यलावे धो. तो दिसायला सुंदर आहे आणि तो गुणानेही सुंदर आहे. तो भक्ताला वर देण्यासाठी सुद्धा सुंदर आहे. सगळ्या गोष्टीमध्ये सुंदर आहे. आणि म्हणून आमचे साधू संत त्याला चांगला म्हणत नाही, त्याला चांगला म्हणत नाही, एक वेगळ्या शब्दाचा प्रयोग करतात. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा
नंद गोपाळ गुण गर्वा हो, भोळे भाविक आहे जुनाट चांगले. आणि आमच्या पंढरपूरच्या देवाचं एक वैशिष्ट्य असं आहे, त्याला बाकी काही लागत नाही, त्याला फक्त भक्ती आणि भाव लागतो, बाकी काही लागत नाही त्याला. त्याची स्वतःची भाषा आहे बरं का. परी भक्ती एक जाणे ते तर साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेही. देवाला फक्त भाव लागतो, बाकी काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का फूका, राग कला नहीं जानत तुका. गिरीधर लाल तो भाव का फूका. काय झालं? कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलं. जरा इको थोडा कमी कर बाळा. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, पण भगवान कृष्ण परमात्म्याला झोप लागत नव्हती. किती विनाश होईल या युद्धामध्ये, किती लोक मारले जातील, किती बायांच्या कपाळाचा कुंकू पुसलं जाईल, किती लहान लहान बाळं अनाथ होतील, म्हणून निरोप पाठवला. मी हस्तिनापुरामध्ये येतोय शिष्टाई करण्यासाठी. दुर्योधनाला कळलं की शिष्टाई करण्यासाठी भगवान कृष्ण येतात. रथयात्रेची तयारी केली. चांगल्या प्रकारचं कृष्ण परमात्म्याला आवडणारं जेवण बनवलं, भोजन बनवलं. भगवान आले, त्यांची रथयात्रा गावातून निघाली. आणि रथयात्रा निघाल्यानंतर विदुर काका हस्तिनापूरचं आपलं राज्य सोडून, वैभव सोडून एका झोपडीमध्ये राहत होते. विदुर काका आपल्या पत्नीसह. त्यांनाही वाटत होतं की आज कृष्ण आपल्या गावात आलाय, आम्हालाही दर्शन होईल कृष्णाचं. आणि म्हणून ते मनातल्या मनात म्हणत होते, आज आपला कृष्ण जर घरी आला असता आमच्या तर किती आनंद वाटला असता आम्हाला दोघांना. रथयात्रा चालू असताना विदुर काका आणि त्यांची पत्नी लांबून पाहतात. रथयात्रा चाललेली आहे, कृष्ण आमच्याकडे आत्ता बघेल. आणि काय योगायोग, कृष्ण परमात्म्याने अशी मान वळून बघितली, जणू संकेत दिला की काका चिंता करू नका, मी तुमच्या घरी येईन म्हणून. गेले. हस्तिनापुराच्या त्या दुर्योधनाच्या महालामध्ये गेल्यानंतर तिथे शिष्टाई करण्यासाठी भगवान कृष्ण बसले आणि सांगितलं, असं करा, युद्ध करू नका, माझं ऐका. त्यांना अर्ध राज्य देऊन टाका पांडवांना. नाही शक्य होणार अर्ध राज्य देणं. मग असं करा, 5 गावं तरी त्यांना देऊन टाका. दुर्योधन म्हणतो, 5 गावं? अरे सुईच्या टोकावर राहील ना एवढी माती सुद्धा मी देऊ शकत नाही त्यांना. त्यांना करायचं असेल तर माझ्याशी युद्ध करावं, मला मारून त्यांनी माझं राज्य घ्यावं. भगवान कृष्ण उठले आणि म्हटले, दुर्योधना, आत्ता जे होईल ना याला जबाबदार तू असणार आहे, असं म्हणून निघाले. जेव्हा भगवान कृष्ण निघाले तर सर्व धावतात मागे. तुमच्यासाठी छान भोजन केलंय, तेवढं भोजन तर खाऊ घेऊन जाना, जेवणाची वेळ झालेली आहे. भगवान म्हटले, मला भूक नाही आणि तुमच्या मनामध्ये प्रेम नाही, त्यामुळे जेवणाला काही अर्थ नाही. आणि मग भगवंताच्या सोबत आहेत उद्धवजी. कोण आहेत? उद्धवजी. उद्धवजी म्हटले, देवा तुम्हाला एक भूक नाही, पण मी लहान बाळ आहे ना, मला किती भूक लागलेली आहे. आणि 12 वाजून गेलेले आहेत आता, त्यामुळं माझ्या पोटामध्ये कावळे कोकायला लागलेले आहेत. भगवान म्हटले, उद्धवा तू चिंता करू नको, मी तुला जेवायला देतो. उद्धव म्हटले, कुठे? चला विदुर घर जाय, उद्धवजी चला विदुर घर जाय. आपण विदुर काकाच्या घरी जाऊ. आणि विदुर काकाच्या घरी भगवान गेले. काकी स्नानासाठी गेल्या होत्या आणि काका बाहेर गेले होते. दरवाजा लावलेला होता. भगवान कृष्ण न सांगता विदुर काकाच्या घरी गेले. काकी स्नान करीत होत्या आणि तेवढ्यात देवाने बाहेरून कडी वाजवली. काकी विचारतात, कोण? भगवान बाहेरून म्हणतात, मी. अरे तू म्हणजे कोण? काकी, मी कृष्ण. मी सांगतो ना, जीवनामध्ये एवढी भक्ती आणि एवढा भाव असावा का एक दिवशी देवाने आमच्या दाराची कडी वाजवावी. आम्ही आयुष्यभर त्याच्या दरवाजाला, बरं का,
आपलं माथा लावून त्याचा उंबरठा आपण झिजवतो, पण एक दिवस मात्र कधीतरी असा यावा का त्याने आमच्या दरवाजाची कडी वाजवावी. काका म्हटल्या, भगवान म्हटल्या, मी आलोय काकी. तू म्हणजे कोण? मी कृष्ण. कृष्ण ऐकलं आणि अंगावर कपडे न घालता काकी तशाच धावत आल्या. कडी उघडली, भगवंताने आपल्या अंगावरचा शेला काढला, काकीच्या अंगावर दिला आणि काकीच्या अंगावर तो शेला दिला. काकीचं अंग झाकून घेतलं. काकीने हात धरला भगवान कृष्ण परमात्म्याचा. म्हटली, कृष्णा, अरे न सांगताच आलास तू? म्हटले, काकी, मी न सांगताच येत असतो. मी न सांगताच येत असतो, माझा स्वभाव असाच आहे. हात धरला, बसवलं खाली आणि समोर केळे ठेवलेले आहेत. काकी केळी सोलू लागले, पण काकीने काय केलं, आतला गाभा काकी खायच्या आणि साल याला द्यायच्या. काकीने आतला गाभा खाल्ला, साल याला दिली. हा सुद्धा प्रेमाने खायचा. तेवढ्यात काका आले. काका आल्यानंतर बघतात तर काकी काय करतात, आतला गाभा स्वतः खातात, साल कृष्ण परमात्म्याला देतात आणि कृष्ण सुद्धा काकीच्या हातची साल खातात. ए सुलभा, क्या कर रही हो? भगवान को केले का छिलटा खिला रही हो? देवाने सांगितलं, काका, आतापर्यंत मी केळ्याची चव घेतली, पण सालीची चव एवढी चांगली असते ना हे मला माहीतच नव्हतं. काय चव लागली म्हटली सालीची. वा 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 वा. हो, काकीच्या हातचे साल सुद्धा भगवंतांनी खाल्ले. वनवासाहून आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना जनकजीने जेवण्यासाठी बोलवलं, भोजनासाठी. सगळेजण भोजन करतात, पण भगवान भोजन करत नाही. हातामध्ये असा घास धरलेला आहे. एक घास मारला, दुसरा हातात धरलेला आहे. जनक म्हटले, काही चुकलं का माझं, तुम्ही जेवत नाही? ते म्हटले, चुकलं तुमचं काही नाही महाराज, पण खरं सांगू, शबरीच्या बोरामध्ये जी चव होती ना ती तुमच्या पंचपक्वांनामध्ये नाही हो. आणि म्हणून त्याला भक्ती आणि भाव लागतो, बाकी त्याला काही लागत नाही. म्हणून होय तैसे केले भक्ती भावे. अर्जुनासाठी भगवंताने विश्वरूप दाखवलं. दिवी सूर्य सहस्रस्य भवद्युग पदोत्थितः, 11वा अध्याय. अर्जुनासाठी विश्वरूप दाखवलं, पण तोच भगवंत गवळणींच्यासाठी एवढा लहान झाला की गवळणी त्याला नाचवायच्या. बरं का, हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्णा डोलकारे. कृष्णा हलून दाखव, कृष्णा डोलून दाखव. भक्तीने तो कसाही होतो. म्हणून होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. तुकोबाराय म्हणतात, आमचा देव भोळा आहे, भाविके जुनाटे चांगला आहे. आणि होय तैसे केले भक्ती भावे, म्हणून चिंता नाही आम्हा दासा. आणि त्याने स्वतःहूनच सांगितले भगवद्गीतेमध्ये की माझ्या भक्तांना चिंता करायची गरज नाही. तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. माझ्या भक्ता, काही संसाराची चिंता, काही समर्थाची कांता कोरांना मागे. माझ्या भक्तांना चिंता करायची गरज नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हाला चिंता नाही. आणि पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, एरवी संसारामध्ये जर माणूस दुसऱ्याचा दास झाला तर तिथे परतंत्र असतो, पण इथे मात्र आम्ही स्वतंत्र आहोत. आपुलिया इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुख. आणि अशा देवाचा आम्हाला अखंड सांगात आहे, म्हणून चिंता नाही. तुका माने आवा देवाचा सांगात, तुका माने आवा देवाचा सांगात, तुका माने आवा देवाचा
बसा हो बसा, अजून संपलं नाही कीर्तन, आतून महत्वाचं कीर्तन शिल्लक आहे. तुका म्हण्या महादेवाचा सांगात नाही विसंबत येरा. तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्या देवाची अखंड संगती आहे, त्यालाही आमच्याशिवाय करमत नाही आणि आम्हालाही त्याच्याशिवाय करमत नाही. नाही विसंबत येरा. आम्ही दूर गेलो की त्याला दुःख होतं आणि तो दूर झाला की आम्हाला दुःख होतं. आणि म्हणून देवभक्ताचं जे नातं आहे ते एक असं अतूट नातं आहे. भक्ताला देवाशिवाय दुसरं कोणी नसतं. भक्त देवाशी अनन्य असतात. तुकोबारायांचं एक प्रमाण गोड आहे. ते म्हणतात आम्ही सगळ्यांवरचं प्रेम काढून या देवाकडे प्रेम लावलंय आणि आता आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. संचित सांडवले काय होते ते जवळी. आता भैरवीला घ्यायची ना म्हणून बरं का. संचित सांडवले काही होते ते जवळी. वित्त गोत पुत्त माया तुटली ही लागावळी. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्व बळी. जेव्हा एवढा अधिकार होतो ना तेव्हा मात्र भगवंताला आपल्याशिवाय करमत नाही. असो, या अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन सांगितलं. आज महाशिवरात्रीची पूर्वसंध्या आहे आणि महाशिवरात्रीचा हा पर्वकाळ म्हणजे भागवत धर्म संप्रदायातला एक पर्वकाळ आहे. 5 पर्वकाळ आहेत आपल्या धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, असे 5 पर्वकाळ आहेत. त्यातली महाशिवरात्री आहे. भगवान महादेव हे अत्यंत भोळं दैवत आहे, भाविक दैवत आहे, जुनाट आहे आणि चांगलं आहे. इतकं भोळं आहे का भक्ताला काही सुद्धा मात्र लागत नाही. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन बहुत सोपे असे. किती सोपं पूजन आहे. भाविक तर एवढा आहे, हातामध्ये त्यांच्या रुद्राक्षाची माळा आहे. हस्ताक्ष माला हृदि कृष्ण तत्वम जीवाग्रे भागा वर राम मंत्रम. आणि ते जुनाट आहेत म्हणून त्याला आदिनाथ म्हटलं जातं आणि ते सुद्धा भक्तांसाठी चांगले आहेत. या पहिल्या चरणाचं चिंतन फक्त आपल्या समोर या ठिकाणी प्रतिपादन केलं. परमपूज्य परम आदरणीय आमचं श्रद्धास्थान आमचे जगद्गुरुद्वाराचार्य परमपूज्य लवितकर बाबांच्या आमंत्रणाने या ठिकाणी मला येण्याचा योग आला. तसं आपल्या तालुक्यात मी काही नवीन नाही. 15-20 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या तालुक्यामध्ये मी येतो. मग कळस असेल, तुमचं धांदरफळ गाव असेल, मंगळापूर असेल, या सगळ्या पंचक्रोशीमध्ये माझी कीर्तनं अनेक वेळा झालेली आहेत. आमचे सुदाम महाराज कोकणे यांनीच मला किती वेळा या भागामध्ये कार्यक्रमासाठी आणलेलं आहे आणि आज बाबांच्यामुळे या ठिकाणी येणं घडलं. पण खूप प्रसन्नता वाटली या ठिकाणी कीर्तन करताना. छान. अशी साथ असे टाळकरी तुमच्यासारखे श्रोते मला रोज भेटले तर मी 110 वर्ष जगू शकतो. कमी त्रास नाही तुम्हाला सांगतो बरं का. आता जेव्हा कुणाला वाटत नाही का जेवण कुणाला नको का, पण त्यांनी मला किती आग्रह केला जेवायसाठी तरी मी जेवलो नाही. त्याचं कारण तब्येत खराब असल्यामुळे मी भोजन नाही केलं. पण या ठिकाणी मला अशी चिंता होती आता कसं कीर्तन होणार. पण भगवंताचं स्मरण केलं, त्याने करून घेतलं कीर्तन. करविली तैशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. 2 शब्द फक्त तेवढे घरी घेऊन जा माझे. जीवन माणसाचं आहे ना अतिशय सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. जीवनाला मस्त सजवायचं छान. आपण घरं सजवली पण जीवन विकृत केलंय आपण खूप. बोलून झालं का थाप मारा, इको कमी कर जरा अजून. आपण घरं सजवली पण आपण जीवन विकृत केलंय खूप. इको अजून कमी कर थोडासा. हा ते थोडे कमी कर ना आता भोंगे थोडेसे.